ऑन करायचे. चला प्रेक्षकांना विनंती आहे, आपण स्टँड्स मध्ये जाऊन सामन्याचा आनंद घ्यायचा आहे आणि जे ऑनलाईन व्ह्यूअर्स ग्रामीण टेनिस क्रिकेट या यूट्यूब वाहिनीवर आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांना विनंती आहे, आपण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अल्पावधीतच तेजस भोईर यांच्या वाहिनीनं भरपूर नाव कमावलंय, कारण चांगली क्वालिटी देत आहेत. कासार वडवली टीमचे कॅप्टन, सामना सुरू होण्यापूर्वी प्लीज आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. आपल्याला हा शेवटचा कॉल आहे. कासार वडवली टीमचे कॅप्टन, चला तर सर्व गोष्टी सेट झालेल्या आहेत आणि आता मॅचला येथे सुरुवात होत आहे. जॉली स्पोर्ट्स कामतगर वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट अंडर फ्लडलाइट्स. हे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. रजनी क्रिकेट, आमचे दोन्ही ऑनफिल्ड पंच मैदानामध्ये प्रविष्ट होत आहेत. पंच सावंत सर आणि पंच शकील कोट्टी सर हे दोन ऑनफिल्ड पंच आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. तर परेश महाजन आहेत या ठिकाणी, तसेच शानू कुरेशी ही आमची पंचांची आणखी एक जोडी. यानंतरच्या सामन्यासाठी गावदेवी बाळकोब आणि आदी 11 वाकलन दोन्ही संघांच्या खेळाडूंनी सज्ज राहायचं आहे. चला कामतगर टीम सलामीची जोडी मैदानात रवाना करायची आहे. सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांचे राखीव प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं बंधनकारक आहे, नाहीतर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. टेनिस बॉल क्रिकेटचा हा देदीप्यमान सोहळा आपल्या समोर रंगतोय. या स्पर्धेचे प्रणेते आहेत, उद्गाते आहेत सन्माननीय प्रताप शेठ पाटील. स्वर्गीय विलास स्पोर्ट्स राहणाळ संघाच्या माध्यमातून या स्पर्धेचं दमदार आयोजन. स्वर्गीय विलास यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण देतो या स्पर्धेच्या निमित्ताने. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा हा एक चांगला प्रयत्न स्वर्गीय विलास स्पोर्ट्स राहणाळच्या माध्यमातून. कालच्या रजनीमध्ये देखील अनेक नामवंत खेळाडू आपल्याला इथे पाहायला मिळाले होते राहणाळच्या या क्रीडा नगरीमध्ये. आणि राहुल, आज देखील एकापेक्षा एक सरस संघ आणि एकापेक्षा एक सरस खेळाडू या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील. जरूर आज आपल्याला एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. आजच्या आपण टीम बघतो, पहिलीच जी मॅच आहे ठाण्यातून संघ आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. कासार वडवली एक चांगला संघ, अयूब आणि त्याची पूर्ण टीम आहे. जॉली स्पोर्ट्स कामतगर, आणि जॉली स्पोर्ट्स कामतगरचं एक वैशिष्ट्य आहे, सातत्यानं तो ओपन मध्ये खेळत असतो हा संघ आपण बघतोय प्रत्येकी 20. प्लीज चर्चा जरूर आम्ही करू, मात्र टाइम जास्त चाललेला आहे. अयूब आणि पूर्ण टीमला विनंती की आपण लवकरात लवकर फिल्डिंग सेट करायचे. बघा, आम्ही जेव्हा पहिला चेंडू रिलीज होईल तेव्हा आम्ही लगेचच टाइम सेट करणार आहोत. त्या वेळेवरती पहिला 20 मिनिटांमध्ये 4 षटकं टाकणं गरजेचं आहे. आम्ही अंपायर्स अभिजित सर आणि मैदानाच्या आतमध्ये आहेत आमचे शानू सर, शकील आहेत, माफ करा शकील सर, आपण आमच्याकडे देखील लक्ष द्यायचं आहे. 20 मिनिटांमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये 4 षटकं टाकून झाली पाहिजेत. 20 ते 21 किंवा 22 पर्यंत आम्ही ऍडजस्ट करू. त्याच्या पुढे जर वेळ गेला तर एक फिल्डर तुम्हाला इनफिल्डच्या आतमध्ये कंपल्सरी घ्यायचे. आम्ही प्रत्येक 20 टाइम जो आहे तो आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, याची देखील नोंद घ्या. वेळ फार महत्त्वाची असणार आहे. टायमर सेट करण्यात येणार आहे, याची देखील नोंद घ्या दोन्ही संघांनी. चला, आज फटाक्यांची आतिषबाजी देखील होते, कारण आज भारतीय संघानं पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाचा खुर्दा उडवलेला आहे आणि तब्बल 295 धावांनी कसोटी सामना जिंकलाय. 5 सामन्यांच्या मालिकेमध्ये 1-0 अशी बढत घेतलेली आहे, लीड घेतलेली आहे, आघाडी घेतलेली आहे.
पण आता आपण वळत आहोत इकडे ग्रामीण क्रिकेटच्या थराराकडे. स्वर्गीय विलास स्मृती चषक 2024 5वा दिवस आहे या स्पर्धेचा आणि ग्रामीण क्रिकेटचा थरार आपण बघायला गेलो तर ही दुसरी रजनी आणि आजचा हा पहिला सामना. जॉली स्पोर्ट्स कामतगर विरुद्ध प्रिन्स 11 कासार वडवली. दोन्ही आघाडीचे फलंदाज खेळपट्टीवर दाखल झालेले आहेत. मोहिल म्हात्रे विथ महेंद्र उर्फ मोती, एक सिनियर खेळाडू आहे मोती, आणि त्याच्या समवेत मोहिल म्हात्रे सारखा एक जबरदस्त युवा अष्टपैलू खेळाडू. प्रिन्स 11 कासार वडवली संघाकडून गोलंदाजीला सुरुवात करेल लेफ्ट आर्म गोलंदाज लखन जाधव, ज्याच्याकडे चांगला अनुभव आहे. हियर वी गो, फर्स्ट बॉल ऑफ द मॅच. मोहिल साठी हा बॉल चांगला बॉल होता, ड्राइव्ह करायचा होता स्क्वेअर ऑफ द विकेट. अगदी एक गुडघा खाली टेकवला होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळाला नाही. चांगली सुरुवात लखनकडून. चांगल्या डब्यावरती गोलंदाजी करत असताना लखन जाधवकडे एक चांगला वेग आहे, चांगला टप्पा देखील, आणि पहिलाच बॉल त्याचा आपण बघितलं थोडासा टर्न देखील होत असताना त्याचा फायदा देखील होत असताना मैदानाच्या आतमध्ये लखनला. फक्त 2च खेळाडू सर्कलच्या बाहेर. पहिलं षटक सुरू आहे. ऑन द राईज ड्राइव्ह केला, हवेत बॉल होता, परंतु मिड ऑफला बीट केलाय आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला देखील बीट केलाय. बॉल सीमा पार, येतोय चौकार. शॉट पाहायला मिळाला. पहिला देखील फटका अजय सर तिकडेच खेळण्याचा प्रयत्न होता. जरूर तेव्हा टायमिंग एवढं सुंदर नव्हतं, यावेळेस टायमिंग खूप चांगलं होतं आणि खडे खडे जागेवर खेळत असताना समोरच्या दिशेनं स्लाइस करत असताना चांगला शॉट. खूप सुंदर फटका होता, कारण आपण बघितलं की बॉडी बॅलन्स खूप चांगलं राखलं होतं आणि त्यामुळेच मिडल ऑफ द ब्लेड चेंडू लागला. चांगलं प्रत्युत्तर चौकाराला देत असताना लखन जाधव वाईड यॉर्कर हलक्या हाताने चॉप करत असताना सिंगल त्या ठिकाणी घेतली आहे फलंदाज मोहिल म्हात्रेनं. एका धावेच्या मदतीनं कामतगर संघाची धावसंख्या 5 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय राहुल कितपत योग्य वाटतोय? कॅप्टनची जेव्हा तुम्ही ओपनिंग घेतली अजयजी, तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही जास्तीत जास्त रन्स म्हणून समोरच्या टीमवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करू आणि चांगली रणनीती आहे. कारण का जेव्हा आपण पहिल्यांदा बॅटिंग करतो तेव्हा खुल्या मनानं फ्रेश माइंडने बॅटिंग करतो, कुठल्या प्रकारचा दडपण नसतो आणि तोच प्रयत्न जॉली स्पोर्ट्स कामतगरचा असावा. हा बॉल मोतीसाठी खूप स्क्वेअर चेंडू आहे. उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर अवांतर धाव येथे खर्च करत असताना लखन जाधव. खरं तर लखनच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य आपण बघायला गेलो तर त्याच्यासमोर लेफ्ट हँडेड बॅट्समन असो किंवा उजव्या हाताचा फलंदाज असो, नेहमीच त्याने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आणि विकेट टेकिंग ॲबिलिटी हे त्याचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. परंतु सध्या तरी 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात या षटकामध्ये. वारंवार उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, हा देखील स्क्वेअर चेंडू आहे. पंच शकील कोटी यांचा वाईटचा इशारा. सलगचा दुसरा वाईट बॉल. धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचले. ए बॅटल देखील चांगला असणार आहे, कारण दोन्ही अनुभवी खेळाडू आहेत लखन जाधव आणि त्याच्यासमोर महेंद्र उर्फ मोती, रिकी पॉन्टिंग ऑफ भिवंडी म्हणून ज्याची ख्याती आहे. जरूर चांगला अनुभव आहे आपण बघतोय मोतीकडे आणि तो कदाचित आपल्याला या मॅच मध्ये पाहायला देखील मिळेल. यावेळेला वेट करत असताना चांगला स्ट्रोक, कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून बॉल काढलाय. बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. हा चौकार. क्लासिकल फटका आपल्याला पाहायला मिळाला. मोती विषय आपण नुकता चर्चा केली अजयजी की भरपूर चांगला क्लास आहे खेळाडूकडून, तो क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. काय फटका होता, टायमिंग प्रचंड चांगलं होतं आणि त्याच्यावरती एक चांगला फटका. चेंडूच्या वेगात बदल करण्याचा प्रयत्न, लेंथ देखील बदलली होती. थोडासा आखूड टप्प्याचा बॉल होता. वेट करत असताना हा फटका सजवला मोतीनं. चौकारानं स्वतःचं अकाउंट ओपन केले. संघाची धावसंख्या 11. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल ड्राइव्ह केलाय. मिड ऑफला फिल्डर आहे, ते धोकादायक असू शकते सिंगल, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आणि फेक केली नाही मिड ऑफ फिल्डरनं. फेक करणं गरजेचं होतं असं मला वाटतंय. जरूर प्रयत्न, चान्स घेणं गरजेची होती आणि आमचे मित्र जवळचे महेश पटेल ताडाले भिवंडी हे देखील सध्या तरी मॅचचा आनंद घेतात आणि जॉली स्पोर्ट्स कामतगरचे जे खंदे समर्थक देखील आहे तरी त्यांच्याकडे देखील ऑल द बेस्ट आलेला आहे. आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक सरचे स्वागत महेश पाटील ताडाले भिवंडी.
चांगली सुरुवात जॉली स्पोर्ट्स कामतगर संघासाठी. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करतायत कासार वडवलीच्या विरोधात. 12 धावा फलकावर. यावेळेला लो फुल टॉस ड्राईव्ह केला होता परंतु पायानं बॉल अडवण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा. चेंडू डिफ्लेक्ट झाल्यानंतर मिड विकेट रिजन मध्ये निघून गेलाय. पुन्हा एकदा चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. येथे 2 धावा पूर्ण करतायत फलंदाज आणि 2 धावांच्या मदतीनं कामतगर संघाची धावसंख्या आता 14 या आकड्यावर जाऊन पोहोचले. पहिलं षटक झालंय समाप्त. जरूर टाइम जो आहे आपण टेलिव्हिजन सेटवरती सेट केलेला आहे. त्यांची पूर्ण टीम बघतो आपण. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा अतिशय सुंदर असं त्यांचं बघतो आपण टेलिकास्ट पाहायला मिळतो आणि तो टायमिंग आम्ही सांगितला होता तो महत्त्वाचा आहे. तुम्हाला 25 मिनिटांमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये षटकं टाकून घेणं गरजेचं आहे. त्याकरिता मी तुम्हाला वेळ दिलेला आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये 4 ओव्हर टाकणं गरजेचं आहे. अन्यथा आपला एक खेळाडू इनफिल्डच्या आतमध्ये लास्ट ओव्हरमध्ये फिल्डिंग करेल. डिसिप्लिन खूप महत्त्वाची आहे. स्पर्धा म्हटलं की तिथे नियम खूप गरजेचे आहेत आणि वेळेवरती सामने सुरू होणे देखील महत्त्वाचं. कारण का बघतो आपण रजनी क्रिकेट आहे अजयजी आणि रजनी क्रिकेटमध्ये प्रत्येकी टीमला थोडाफार वेळ जातो. मग तो वेळ जास्त खर्चित व्हावा नाही त्याकरिता आम्ही प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगतोय. पहिला ओव्हरचा खेळ संपलेला आहे. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस रनचे स्कोरबोर्डवरती बिनगडी बाद 14 धावा. मोहित चांगले बॅटिंग करतो. त्याच्या बॅटमधून एक चौकार एक सिंगल एक डबल देखील आहे आणि मोतीच्या बॅटमधून एक सिंगल आणि एक चौकार देखील आपण बघितलेला आहे. एकूण 14 धावा. काय सांगाल अजयजी बॅटिंग करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो आतापर्यंत तरी योग्य आहे या मॅचमध्ये जॉली स्पोर्ट्स कामतगरचा? हो निश्चितच खूप चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. सार्थ ठरवतायत सलामीवीर आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एकही क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न झाला नाही. चेंडूच्या मेरिटवर फलंदाजी झाली आणि त्याचाच परिणाम आपण बघतोय की 2 चौकार ऑफ साईडला पाहायला मिळाले. एक मोहिल मात्रेच्या बॅटमधून आणि एक महेंद्रच्या अर्थात मोतीच्या बॅटमधून. नवीन षटकाला सुरुवात करतोय अय्यूब शेख. फार मोठं नाव आहे. चर्चित असलेलं नेहमीच हे नाव अय्यूब शेख कासार वडवली संघाकडून. समोर आहे मोती. स्लोवर बॉल टाकण्याचा प्रयत्न. फुल टॉस भिरकावून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. नो बॉलचा इशारा आणि त्यानंतर चौकाराचा देखील इशारा. बघा 5 ओव्हरची मॅच आहे. 2 ओव्हर पर्यंत जर चेंडू हरवला फुटला भिजला खराब झाला डॅमेज होतो तर तुम्हाला चेंडू नवीनच दिला जाणार आहे. 5 ओव्हरच्या मॅच करता हा नियम असणार आहे. जेव्हा सेकंड राऊंडला सुरुवात होईल 4 ओव्हरची जेव्हा मॅच असेल तेव्हा जर चेंडू हरवला तर एका षटकाच्या नंतर तुम्हाला चेंडू जो आहे तो जुना दिला जाईल आणि पहिल्या जर ओव्हरमध्ये चेंडू हरवला तर तुम्हाला चेंडू नवीन दिला जाणार आहे. नियम खेळाडूंपर्यंत पोहोचवणं फार गरजेचं आहे. पण इकडे नियमानुसार आता पुढचा बॉल असेल फ्री हिट कारण हा बॉल बीमर हाताळण्यात आलेला आहे. आणि बघा जे आपण बघतो बीमरसाठी जे आहे तर दोन्ही टीमला एक एक संधी असणार आहे. एक DRA जो आहे तो दोन्ही टीमला दिला गेला. यावेळीचा फटका देखील हवेत खेळलेत. डीप मध्ये तिकडे फिल्डर ते तिकडे पोहोचतील का? जरूर पोहोचलेत. फ्री त्यांना माहिती रनआउटची संधी. वेगवान थ्रो आणि एक्झॅक्ट तिकडे काय झालेलं आहे वेगानं बघतो आपण या धावा कंप्लीट झालेल्या आहेत. रनिंग बिटवीन द विकेट देखील तेवढीच चांगली आणि फिल्डरने किती चांगला एफर्ट केला बघा. त्यांना माहिती की फ्रीटचा बॉल अजयजी थ्रो लगेच त्यानं केलेला आहे आणि तेवढा चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. एकूण 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 झाली पुढे स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 21 आकड्यावरती. चला प्लीज हरी अप घाई करा. आपण लगेचच फिल्डिंग सेट करायची. कासार वडवली संघ वेळ आपण घेऊ नका. बीमर साठी जरूर आपल्याला रेफर करायचं आहे. रनआउट साठी आपल्याकडे तिसऱ्या पंचांची सुविधा नाहीये म्हणून आपण खेळ लगेच सुरू करा. अय्यूब शेख साठी सुरुवात चांगली म्हणता येणार नाही. पहिला बॉल व्हेरिएशन बॉल टाकण्याचा प्रयत्न केला स्लोअर डिलिव्हरी परंतु तो बॉल बीमर होता आणि तदनंतर लेंथ बॉल ज्याच्यावर मोठा प्रहार जरूर केला मोतीनं. खूप सुंदर झेल लॉंग ऑन फिल्डरनं टिपला होता परंतु फ्री हिट असल्या कारणानं फलंदाज नाबाद आहे आणि रनिंग बिटवीन द विकेट्स सातत्याने चांगली पाहायला मिळते. दमदार सुरुवात आहे जॉली स्पोर्ट्स कामतगर संघासाठी. पुढचा बॉल राईट अमोर द विकेट. यावेळेला पुल केलाय. बॉल हवेत आहे. खाऊ कॉर्नरला फिल्डर लॉंग ऑन मधून येतोय परंतु पोहोचू शकला नाहीये. थोडासा त्याच्या आवाक्याबाहेर. 2 धावा येथे जरूर मिळतील. कदाचित तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. नाही 2च धावांवर समाधान व्यक्त केलं गेलंय. यानंतरचा सामना असेल गावदेवी बाळकुंभ विरुद्ध आदी 11 वाकलन. आणखी एक बिग मॅच. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे आपण टॉस साठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. जरूर फटका बघतो आपण मिड विकेटला क्लिअर करण्याचा प्रयत्न. काल देखील बघितलं की इकडे सिक्सर आपल्याला जास्त का रात्रीमध्ये पाहायला मिळाले नव्हते. त्याचं कारण मैदान बघतो आपण खूप चांगला असं क्रीडांगण आहे. पूर्णच्या पूर्ण बघतो आपण ची रॅलिंग देखील तेवढी सुंदर. चांगला बॉल. इथे बॉल हवेत आहे. विकेट किपरच्या हातातून बॉल निसटला परंतु फ्लाय स्लिप मध्ये चांगला झेल टिपला फिल्डरने आणि फलंदाज बाद. पहिला धक्का बसतो.
असा प्रताप शेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा असा प्रताप शेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा असा प्रताप शेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा अतिशय चांगला बॉल होता थोडा एक्स्ट्रा बाउन्स आणि ह्या वेळेला चूक केली महेंद्र उर्फ मोतीनं अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला लाईन चांगली होती ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता आणि चूक घडल्यानंतर तिकडे विकेट कीपर कडून असं वाटलं की चूक घडली आहे परंतु ती चूक सावरली फ्लाय स्लिपच्या फिल्डरनं चांगला झेल जरूर अजयजी तुम्ही खूप चांगला उल्लेख केला की हा जो चेंडू होता जर आपण बघता स्क्वेअर कटचा फटका खेळले होते पहिला जो चौकार होता आपण तो बघितला पॉइंटलाच आपल्याला पाहिला होता मोतीचा त्याच्यानंतर कदाचित ती चूक झाली असावी बॅकफुटला जाऊन कदाचित स्क्वेअर कट खेळू शकले असते आडव्या बॅटनं मिड विकेटला पुन्हा खेळण्याचा प्रयत्न आणि तिकडे विकेट कीपरनं चूक जरूर केली मात्र थर्ड मॅनला बघतो आपण जो फिल्डर आहे लखन जाधव त्यानं खूप चांगला तिकडे झेल पकडलेला पहिला धक्का लागत असताना आपण रन्स बघतो स्कोर बोर्ड एकूण आहेत धावपलक धावा आहे 23 धावा जॉली स्पोर्ट्स कामतगर बॅटिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये निहार मात्रे नवीन बॅटर 1 डाऊन पोझिशनला निहार मात्रे आणखी एक चांगला स्ट्रोक प्लेयर जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाकडून मात्र ब्रेक थ्रूची नितांत आवश्यकता होती आणि तो ब्रेक थ्रू अयूब शेखनं अखेर मिळवून दिलाय दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या 23 एका गड्याच्या मोबदल्यात वराळ देवी स्पोर्ट्स ताडाळी संघाकडून देखील हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत या सामन्यासाठी जॉली स्पोर्ट्स कामतगर टीमसाठी नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट यावेळेला भरपूर विट मिळाली आहे जबरदस्त फटका कव्हर पॉइंटला क्लिअर करत असताना आउटफील्ड फास्ट आणि बॉल सीमा पार निहारच्या बॅट मधून हा दमदार चौकार पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा असा प्रताप शेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा क्लासिकल शॉट समोरचे ड्राईव्ह करत असताना व्ही शेप मध्ये हा फटका मिरिट टू मिरिट जेव्हा जेव्हा फलंदाज खेळला तेव्हा तेव्हा आपण बघितला बेनिफिट मिळालेला आहे आणि तोच प्रयत्न आपण बघतोय निहार मात्रेचा पाहायला मिळाला हा चेंडू बघितला समोर होता आणि समोरचे हलक्या आधाराने खेळत असताना सिंगल राईट रोटेट केलेली आहे आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 28-28 आकड्यावरती चेंडूच्या मेरिटवर जेव्हा जेव्हा फलंदाज खेळलेत चांगले रिझल्ट त्यांना मिळालेत ओ चेंज ऑफ पेस फुल टॉस मिडॉनला क्लिअर केलं यावेळेला बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषेचा वेध घेत असताना सीमारेषा पार येतोय आणखी एक चौकार प्रताप शेठ पाटील वारी फिदा है पब्लिक उनकी सारी पब्लिक उनकी सारी फिदा है पब्लिक उनकी सारी आधा उनकी है सबसे न्यारी गोरगरिबांचा कैवारी गोरगरिबांचा कैवारी गोरगरिबांचा कैवारी शेवटचा बॉल होता या षटकातील पॉवर प्लेचा खेळ संपलेला आहे 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचले 32 वर एका गड्याच्या मोबदल्यात जॉली स्पोर्ट्स कामतगर संघ टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत आहे प्रिन्स 11 कासार वडवली संघाच्या विरोधात क्लासिकल बॅटिंग पाहिला मी ते संघनायकाने तेच सांगितलं होतं जेव्हा तुम्ही ओपनिंग घेतली अजय सर प्लीज टाइम जो आहे आम्ही टाइम सेट केलेला आहे तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगतोय तुम्हाला 4 षटक कुठल्याही परिस्थितीमध्ये 20 मिनिटांमध्ये टाकून घ्यायचे अन्यथा लास्ट ओव्हरमध्ये आपला एक अतिरिक्त जो फिल्डर आहे तो इनफिल्डच्या आतमध्ये फिल्डिंग करेल याची आपण नोंद घ्या आणि आम्ही प्रत्येकी जो टाइम आहे तो टेलिव्हिजन सेटवरती सेट केलेला आहे याची देखील सर्व टीमनं आणि कॅप्टन नोंद घ्यायची आहे 32 धावा चांगली सुरुवात केलेली आहे एक विकेट जरूर गेलेली आहे आपण बघतो पहिल्या ओव्हरमध्ये लखननं 14 खर्च केला अयूबनं या षटकामध्ये 18 खर्च केले विकेट जरूर मिळाली आहे मात्र 18 धावा ज्या आलेल्या आहेत त्याचा बेनिफिट जॉली स्पोर्ट्स कामतगरला 32 धावा एक चांगली सरासरी आपल्याला पाहायला मिळते 6:39 मिनिटांना पहिला चेंडू रिलीज झालेला आहे हे देखील कळवणं खूप गरजेचं आहे दोन्ही टीमसाठी गुणलेखकाच्या भूमिकेत किंग स्कोरर अल्पेश गायकवाड आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत आणि ते आम्हाला माहिती देत आहेत की आतापर्यंत 5 चौकार ठोकलेत फलंदाजांनी त्यापैकी 4 चेंडू हे फारच कमजोर होते 2 स्क्वेअर ऑफ द विकेट आपण बघितले कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चौकार गेले आणि 2 फुलटॉस बॉलवर चौकार आलेत अयूब शेखनं स्लोवर बॉलचा वापर करण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु नियंत्रण पाहायला मिळाले नाही आणि आता नवीन षटकाला सुरुवात करतोय लखन जाधव त्याचं हे दुसरं षटक असेल ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न बॅटची बाहेरची कट लागली आहे बॅकवर्ड पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण आरिफ त्या ठिकाणी उपस्थित आहे एकच धाव मिळते
चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाली 1 पुढे स्कोर बोर्डवरती आपण रन जर बघितल्या ते एकूण आपल्याला पाहायला मिळतील 33 धावा धावपलकावरती आहेत. समोर बघतो आपण एक चांगला संघ आहे कासरवलीकडे बॅटिंग ऑर्डर खूप चांगला आहे. त्या अनुषंगाने जॉली स्पोर्ट्स कामतगर या मॅच मध्ये 50+ जाण्याचा प्रयत्न जरूर करेल अजयजी. आणि ती संधी देखील आहे. चांगला स्ट्रोक होता परंतु गॅप तेथे शोधता आला नाही. चांगलं क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हरला सर्कलच्या आतमध्ये फक्त एक धाव मिळते. मिडल करतायत बॉल फलंदाज. ज्या पद्धतीने मागच्या बॉलवर फटका आपण पाहिला आणि बहुतेक फटके हे मिडल ऑफ द ब्लेड खेळण्यात आलेले आहेत त्यामुळे चांगल्या धावा देखील मिळाल्यात. जरूर त्याचा फायदा आतापर्यंत जॉली स्पोर्ट्स कामतगरला भरपूर झालेला आहे. पुढचा चेंडू रिव्हर्स करण्याचा प्रयत्न निहार मात्रेचा चेंडूने बॅटचा संपर्क बघा एक्झिट झाले का नाही झालेला आहे आणि अंपायरचा इशारा नाही म्हणजे चेंडूने बॅटचा संपर्क आहे. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळाला. सरळ बॅटनं आतापर्यंत निहारनं चांगली बॅटिंग त्याच्या बॅटमधून बॉडी देखील आपण बघितली आणि यावेळेचा एक चांगला चेंडू होता. लखनकडे चांगला टप्पा आहे एक चांगला वेग आहे आणि हातावरती नियंत्रण खूप चांगलं लखन जाधवच्या तो आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकाची सुरुवात फार चांगली केली लखननं. पहिलं षटक थोडंसं खर्चिक जरूर राहिलं होतं परंतु एक चांगला गोलंदाज आहे कमबॅक करतोय. हो हो आखूड टप्प्याचा बॉल पुल केलाय. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. अफलातून फटका षटकार. गोरगरिबांचा कैवारी गोरगरिबांचा कैवारी गोरगरिबांचा कैवारी आहे साऱ्यांचा प्यारा असा इरादारा राय तो नावाचा साऱ्यांचा प्यारा असा इरादारा राय त्याच्या नावाचा. सुपर बॅटिंग करत असताना खराब बॉलिंग आणि त्याच्यावरती आक्रमक शॉट देखील येत असताना हा बॉल चांगला आहे. ही लेंथ या अगोदर देखील पाहायला मिळाली होती आणि कुठेतरी शांत ठेवत होता फलंदाजांना परंतु एक शॉर्ट बॉल टाकला त्याच्यावर तुटून पडला फलंदाज मोहिल मात्रे. षटकार त्याने ठोकला परंतु पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल त्याला बीट केलाय. धावसंख्या स्थिरावलेली आहे 41 या आकड्यावर. खूप चांगल्या स्थितीत जॉली स्पोर्ट्स कामतगर संघ टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत असताना आजचा ग्रामीण फॉर्मॅट मधून हा पहिला सामना आहे. यानंतरचा सामना असेल बाळकुम आणि वाकळण या दोन संघांदरम्यान. हलक्या हाताने बॉल तटवलाय. चांगलं क्रिकेट. फिल्डर दुरून येईल तोपर्यंत 2 धावा जरूर मिळतील असं वाटतंय आणि 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण होत आहेत. सेन्सिबल क्रिकेट. नक्कीच ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे. स्ट्राइक रोटेट करणं सिंगल डबल ना स्ट्राइक रोटेट करणं आणि निहारनं थोडीशी चर्चा केली मोहित सोबत की एक्झिट आता काय करायचं कारण का रन्स खूप आलेले आहेत. इकडनं बघतो आपण 3 ओव्हरचा केस संपला. 3 ओव्हरच्या अखेरीस रन्स स्कोर बोर्डवरती 43 झालेले आहेत. या पुढच्या दोन्ही टीम कॅप्टनला विनंती आहे की आपण अगोदर आमच्या आयोजन समितीशी संपर्क साधायचा आहे त्याच्यानंतर आपण लगेच टॉस देखील पुढच्या मॅचचा करू. आतापर्यंत आपण जर टाइम बघितला तर टाइम खर्चित जो झालेला आहे पहिल्या 3 ओव्हरसाठी आम्हाला आमचे तेजस सांगतील 18 मिनिटं बरोबर झालेली आहेत म्हणजे आपण वेळेवरती आहोत आणि सध्या तरी वेळेवरती आपण बघतोय जे षटक टाकण्याचा प्रयत्न आहे तो देखील प्रामाणिक सुरू आहे. प्लीज थोडंसं रिक्वेस्ट आहे सगळ्यांना सगळ्या कॅप्टनना की आपण जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये खर्चित करू नका. किंचितचा अधिकचा वेळ गेलेला आहे कारण काही अवांतर चेंडू देखील गोलंदाजांनी टाकलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 2 व्हाईट बॉल टाकले होते लखन जाधवनं. त्यानंतर अय्यूब शेखच्या ओव्हरमध्ये एक नो बॉल पाहायला मिळाला आणि सीमारेषेच्या बाहेर बऱ्याचदा चेंडू गेलेला आहे. 5 चौकार ठोकलेत फलंदाजांनी आणि एक षटकार. 6 बाउंड्रीज आलेल्या आहेत आणि त्यामुळेच देखील थोडासा वेळ गेलेला आहे असं म्हणता येईल. जरूर आपण जर नियोजन बघितलं तर अतिशय चांगली आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. खूप चांगली मॅनेजमेंट आहे. क्रीडांगण देखील आपण बघतोय. त्याच्यानंतर लाईटची देखील व्यवस्था तेवढीच चांगली. आपलं VIP डाईज आहे. त्याच्यानंतर सुंदर असे आपल्याला सँड पाहायला मिळतात. तिथे बसून प्रेक्षकचा तरी आनंद आणि समोरचा जो नजारा आहे तो मात्र अजय घरत खूप चांगला आहे. तुम्ही 10 नंतर तिकडे गेले तर बरीच तुम्हाला मजा तिकडे येईल किंवा आपल्याला तिकडनं मजा पाहता येईल. खूप सुंदर खरं तर आपण कृत्रिम स्टँड्स देखील बनवलेले आहेत आणि ते एक नैसर्गिक स्टँड आहे. ते डोंगरावरून देखील तिकडे क्रिकेट रसिक सामन्यांचा आनंद घेत आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. ऑनलाईन देखील खूप चांगलं प्रेक्षेपण क्वालिटी टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळत आहे ते म्हणजेच ग्रामीण टेनिस क्रिकेट या यूट्यूब वाहिनीवर. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. यानंतर देखील भरपूर मोठमोठ्या स्पर्धा तुम्हाला ह्याच वाहिनीवर पाहायला मिळतील. चला नवीन षटकाला त्वरित सुरुवात करायची आहे. नितीन वैद्य गोलंदाजी करण्यासाठी येत आहे. लखन जाधवचा स्पेल समाप्त झाला. 2 ओव्हर्समध्ये 25 धावा खर्च केल्या. एकही गडी त्याला बाद करता आला नाही. अयुबनं एक षटक टाकलंय. 18 धावा त्याने खर्च केल्या. एक गडी जरूर बाद केलाय. इकॉनॉमिकल गोलंदाजीची आवश्यकता आहे सध्याच्या घडीला कासार वडवली टीमला. थोडासा फ्लायटेड बॉल होता. लेफ्ट आर्म गोलंदाज आणि पहिल्याच बॉलवर बीट केलंय फलंदाज निहारला. एस्टनच्या पाठीमागे आपण बघतोय अनुभवी यष्टीरक्षक मोहम्मद वारेकर यांना. गेली कित्येक वर्ष चांगलं यष्टीरक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे कासार वडवली टीमसाठी. स्लिपमध्ये एक खेळाडू तैनात करण्यात आलाय. एक शॉट फाईन लेग आणि एक कव्हरमध्ये फिल्डर.
बॉल वळतोय, बाहेरची कड लागली आणि बॉल सर्वांनाच बीट करून निघून जाईल. थर्डमॅन सीमारेषा पार, येतोय नशिबाचा चौकार. असा प्रताप शेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. असा प्रताप शेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. असा प्रताप शेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. काय एका हुकमाचा. 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 47 वर. जॉली स्पोर्ट्स कामतगर संघ खूप चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय. चांगला बॉल होता परंतु नशिबाची साथ मिळाली फलंदाजाला. यावेळेला आडव्या बॅटनं समोर खेळण्याचा प्रयत्न, टॉप एज, सॉफ्ट डिसमिसल, मोहम्मदने टिपलाय झेल आणि समाप्त होतो या ठिकाणी फलंदाजाचा खेळ. दुसरा धक्का बसतो. असा प्रताप शेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. असा प्रताप शेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. असा प्रताप शेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. थँक्यू डीजे. महत्वाची विकेट, चांगली भागीदारी बघतो आपण ही होत होती मोहिल आणि नियार मात्रेमध्ये. रोमित चौधरी टीमचे कॅप्टन आलेत मैदानाच्या आतमध्ये खेळण्याकरिता. आता सध्या तरी बघतो आपण परिस्थिती चांगली जॉली स्पोर्ट्स कामतगर टीमची. एक चांगली धावसंख्या आपल्याला स्कोर बोर्डवरती पाहायला मिळते. धावा 47 लागलेल्या आहेत. 47 धावा धाव पुस्तकावरती. चौथ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. इकडनं अजून एक षटकाचा खेळ निर्णायक शिल्लक असणार आहे. म्हणजे 50-60 प्लस जाण्याचा प्रयत्न कदाचित पहिल्या इनिंगमध्ये जॉली स्पोर्ट्स कामतगरचा जरूर असू शकतो. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे या इनिंग्समध्ये. नितीनचा पुढचा बॉल, लो फुल टॉस, लॉफ्टेड फटका मारलाय परंतु मिस टाइम स्ट्रोक. फिल्डर येत आहेत बॉल खाली. जबरदस्त प्रयत्न होता परंतु अखेर झेल धरतीला दान. कॅच ड्रॉप. जजमेंट थोडंसं चुकलं असं वाटतंय. वेळ भरपूर होता फिल्डरकडे. 2-2 खेळाडू तिकडे कन्वर्ज होत होते. एक डीप स्क्वेरिश मिड विकेट कडून येत होता आणि एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडून. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रातून आलेल्या फिल्डरने प्रयत्न केला परंतु हातातून बॉल निसटलाय आणि रोमित चौधरीला पहिल्याच बॉलवर जीवदान मिळतंय. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरसावते 49 या आकड्यावर. चला, गावदेवी बाळकुम आणि आदी 11 वाकलन दोन्ही टीमचे कॅप्टन संपर्क साधा. स्विंग अँड मिस, चांगली गोलंदाजी, जबरदस्त मारा या षटकामध्ये पाहायला मिळतोय नितीन वैद्यकडून. बोट फिरवतोय चेंडूवर, मध्ये मध्ये वेगवान चेंडू देखील टाकतोय. मिश्रण चांगलं केलंय. विकेट टू विकेट बॉलिंग. बॅटरचा टान्स कुठे आहे, बॅटर यावेळेस कुठल्या पद्धतीनं टान्स आपला बदलतोय त्यानुसार बॉलिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये या षटकामध्ये. आणखी एक सुंदर बॉल. यावेळेला थोडासा क्विकर होता. पायाचा वेध घेतलाय. बॉल चाललाय शॉर्ट फाईन लेगला. एक धाव येथे मिळते. लेग बायचा इशारा पंच सावंत त्यांच्याकडून येतोय आणि 22च्या रूपात ही धाव आली असं वाटतंय. यस, मात्र अवांतर धाव मिळाली आणि याचबरोबर 50 धावा मात्र पूर्ण होत आहेत. जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाच्या 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. एक चांगली परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मात्र कौतुक आहे नितीन देखील षटकामध्ये विकेट टू विकेट बॉलिंग केली. 23 मिनिटं घेतलेली आहेत बघा. 23 मिनिटं खर्चित झालेली आहेत. अंपायर्स याची आपण नोंद घ्या. 23 मिनिटं खर्चित झालेली. आपण मगाशी सांगितलं की 20-21 पर्यंत आपण 22 पर्यंत जरूर ऍडजस्ट करू. मध्ये 23 मिनिटं झालेली आहेत. आम्ही तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की तुम्ही देखील त्याच नियमाचं पालन करायचे म्हणून आपण एक फिल्डर जो आहे तो आपल्याला इनफिल्डच्या आतमध्ये घ्यावं लागेल. कमबॅक चांगलं इथे पाहायला मिळत आहे प्रिन्स 11 कासार वडवली संघाकडून. कारण पहिल्या 3 षटकांमध्ये तब्बल 43 धावा गोलंदाजांनी खर्च केल्या होत्या. टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. मोहिल मात्रे अजूनही खेळपट्टीवर आहे. 20 धावांचं योगदान त्याने दिलंय. परंतु नितीन वैद्यचं षटक खूपच सुंदर राहिलं. एक चौकार देखील आला होता परंतु तरी देखील फक्त 6 धावा त्याने आपल्या षटकामध्ये खर्च केल्या. एक अवांतर धाव देखील त्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवर पाहायला मिळाली. चला, शेवटचं षटक थोडा जास्त वेळ पहिल्या 4 ओव्हरसाठी खर्च केलाय त्यामुळे एक एक्स्ट्रा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये तैनात करावा लागेल प्रिन्स 11 कासार वडवली संघ. आणि आता आपण बघतोय की विकेट कीपर आणि गोलंदाजा व्यतिरिक्त तब्बल 5 क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये आहेत.
सर्वच संघांनी या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. अधिकचा वेळ आपण जर घेतला पहिल्या 4 षटकांसाठी तर आपल्याला एक खेळाडू एक्स्ट्रा शेवटच्या ओव्हरमध्ये सर्कलच्या आतमध्ये तैनात करावा लागेल. आणखी एक लेफ्ट आर्म गोलंदाज आरिफ खान गोलंदाजीच्या मार्कवर. चांगला बॉल, येथे थोडी आपटी दिली आहे, खांद्याचा वापर केलाय, बॅट्समनला बीट करून बॉल निघून गेला विकेट कीपरकडे. मागच्या सत्रामध्ये देखील भिवंडीमध्ये काही स्पर्धांमध्ये खूप चांगली गोलंदाजी आरिफ खानची राहिली होती. विशेषतः भिवंडी एकता सुपर लीग मध्ये चॅलेंज क्रीडानगरीमध्ये खूपच चांगली गोलंदाजी आरिफ खानने केली होती. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. शफल करून खेळण्याचा प्रयत्न, येथे असं वाटतंय की एज लागली होती, विकेट कीपर कडून चूक घडली आहे आणि याच दरम्यान एक धाव कंप्लीट. जास्त अवघड झेल नव्हता राहुल, आणि ज्या पद्धतीचा विकेट कीपर आहे मोहम्मद त्याच्याकडून ही अपेक्षा मुळीच नव्हती. जरूर मोहम्मदकडनं जास्त अपेक्षा आहेत, कारण का बऱ्याचशा वर्षापासून खेळतो आणि विकेट कीपर म्हणून प्रमुख त्याची जिम्मेदारी जबाबदारी टीम मध्ये. आणखी एक चांगला बॉल, बघितलं फलंदाज नेमकं काय करण्याच्या प्रयत्नात आहे. इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होतोय, परंतु आरिफ न डगमगता गोलंदाजी करतोय, त्याने आपली लेंथ आणि लाईन सोडलेली नाही. आणखी एक चांगला बॉल, जे लेंथ ज्या लेंथ वरती आपल्याला बॉलिंग करायची आहे त्याच लेंथनं बॉलिंग करतोय. जरी फलंदाज बघतो आपण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न तसा चालू आहे, मात्र बॉलिंग जी आहे ती क्वालिटी होती आरिफ खानच्या माध्यमातून. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. यावेळेला वेट करत असताना जबरदस्त प्रहार, पंच केलाय बॉल कव्हरच्या डोक्यावरून, बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. चर्चा आमचीच असते गावोगाव, इलाके में सारे चलता है ना, इलाके में सारे चलता है ना, पसंद है सबको स्वभाव, वेळ प्रसंगी घेतो याद, प्रसंगी घेतो याद. 24 इंडिव्हिज्युअल आतापर्यंत मोहिलनं केलेला. क्या बॅटिंग करतोय तो, सुंदर बॅटिंग त्याची पाहायला मिळते. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत बघतो आपण बाउंड्रीज 3 बघितल्या, एक सिक्सर देखील आलेला आहे आणि रन्स आता आपण जर बघितला स्कोर बोर्ड वरती जाऊन पोहोचलेला आहेत 555 55 धावा. रिवास अप्रतिम शॉट, रन्स पुन्हा चांगला मिळतील. चेंडू थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावा. जबरदस्त फटकेबाजी, चांगला आता प्रत्युत्तर येथे पाहायला मिळत आहे फलंदाज मोहिल म्हात्रेकडून. सुरुवातीला थोडंसं स्ट्रगल देखील फलंदाजांनी केलं या षटकामध्ये. पहिल्या 3 बॉल्स मध्ये फक्त 1 धाव खर्च केली आरिफनं, मात्र आता बॅक टू बॅक 2 चौकार आलेले आहेत. चौकारांचा अक्षरशः पाऊस पाडलाय कामतगर संघाच्या फलंदाजांनी या मॅच मध्ये. धावसंख्या 59, शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल सामना करेल पुन्हा एकदा मोहिल म्हात्रे. यावेळेला शफल करून खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेग कडे खेळायचं होतं परंतु चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर हे षटक आणि हे डाव, ह्या डावाची समाप्ती होते. 59 धावा धावफलकावर. काल देखील पहिल्या मॅच मध्ये अशाच प्रकारची धावसंख्या रांजोली संघाने उभारली होती आणि तो सामना त्यांनी जिंकला होता, परंतु तो सामना वेगळा होता. टेमघरपाडा संघ त्यांच्या विरोधात खेळत होता. आता ह्या 2 वेगळ्या टीम्स आपल्या समोर आहेत. नेमकं काय घडेल, कुठला संघ जिंकेल हे आताच सांगता येणार नाहीये, परंतु 60 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे प्रिन्स 11 कासार वडवली संघासमोर. आपण लगेच वळणार आहोत पुढील सामन्याच्या टॉस कडे. आणखी एक बिग मॅच, गावदेवी बाळकुम विरुद्ध आदी 11 वाकलन. परंतु टॉस कडे जाण्यापूर्वी दोन्ही संघांचे कर्णधार आपल्याला विनंती, आपण आयोजन समितीशी संपर्क साधायचा आहे. सर टॉस साठी यायचं. आधी 11 वाकलन टीमचा कॅप्टन जीत भोईर, आपण लवकर टॉस साठी यायचं आहे बिकॉज तुमचा प्रतिस्पर्धी संघ अर्थातच गावदेवी 11 बाळकुम टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत.
आपण टॉस करणार आहोत. यानंतर आणखीन एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. गावदेवी 11 बाळकुम त्यांच्या विपक्षामध्ये आदी 11 वाकलन अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. व्यासपीठावरनं मी रोहितदादा पाटील आणि तसेच निशांतजी भगत या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण यापुढे होणाऱ्या सामन्याचा टॉस करणार आहोत. रोहितजी पाटील आणि निशांतजी भगत या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतो की आपण यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. टॉस आपण करणार आहोत आणि कॉइन विषयी थोडी माहिती नक्कीच देईन. बघा, कॉइनच्या एका बाजूला विलास स्पोर्ट्स रानाल चषक 2024 आणि दुसऱ्या बाजूला स्वागत कन्स्ट्रक्शन्स. कॉल कोणाचा असेल? कॉल बालकुम टीमचा कॉल. विलास स्पोर्ट्स रानाल चषक अशी मागणी आहे, बट स्वागत कन्स्ट्रक्शन्स आले. टॉस वाकलन टीमने जिंकला. दादा विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस कंप्लीट झाला आणि टॉस वाकलन टीमने जिंकला. काही कारणास्तव त्यांचा डिसिजन पेंडिंग आहे. अगदी थोड्याच वेळाने त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. बट तुम्ही कुठे जाऊ नका, कारण सेकंड इनिंगला अगदी थोड्याच वेळाने सुरुवात होईल. पाहत राहा, एन्जॉय करत राहा स्वर्गीय विलास मोती चषक 2024. धन्यवाद. थँक्यू सो मच अजयजी. चला प्लीज आपण बॅटर लगेचच पाठवून द्यायचे आणि जॉली स्पोर्ट्स कामतगर आपण पुन्हा एकदा फिल्डिंग लवकरात लवकर सेट करायचे. जेव्हा पहिला चेंडू रिलीज होईल तुम्हाला आम्ही लगेचच सांगणार आहोत की किती वेळ तुम्ही घेतलेला, कारण का वेळ जो आहे तो खूप महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट देखील असणार आहे. आमच्यासोबत विशाल पाटील देखील जोडले गेलेले आहेत, आमचे सहकारी समालोचक. थँक्यू सो मच अजय सर. थँक्यू सो मच राहुल दादा. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष तसेच विद्यमान उपसरपंच राहनाल गावचे आणि नवीन 40+ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रणेते सन्माननीय प्रतापशेठ पाटील साहेब आणि तसेच त्यांचे सुपुत्र रिग्नेशजी पाटील साहेब आणि रिग्नेश 11 राहनाल तसेच विलास स्पोर्ट्स राहनाल प्रेझेंट्स आपण सर्वजण पाहतात. स्वर्गीय विलास मोदी चषक 2024. सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. तसेच भरपूर सारे तमाम आमचे प्रमुख अतिथी देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मागच्या दिशेने आपण जाऊया. पहिलं सत्र समाप्त झालं जिथनं 59 धावा बनवण्यामध्ये यश आलं होतं आणि 60 धावांचं लक्ष ठेवलं गेलं. आता कशा प्रकारे चेंज केला जाईल, बट ही गोष्ट तर सांगण्यासारखी आहे की एक रफ अँड टफ मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळू शकते, कारण राहुल दादा पाहिलं गेलं तर कामतगर टीमची गोलंदाजी स्ट्रॉंग आहे. जरूर एक चांगला क्रिकेट आपल्याला ह्या पहिल्या मॅचमध्ये पाहायला मिळेल. 60 धावा चेस करायच्या आहेत. काल देखील पहिल्या मॅचमध्ये 59 धावा बनवल्या होत्या रांजनोलीला आणि त्या 60 धावा डिफेन्स केल्या होत्या. खूप चांगला क्रिकेट कालच्या दिवसामध्ये देखील, कालच्या रात्रीमध्ये रजनीमध्ये आपण बघितला आणि आज देखील चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. चला प्लीज वेळ जास्त दौडू नका. एक नम्रतेची विनंती असणार आहे, आपण लवकरात लवकर फिल्डिंग सेट करा, मॅच ऑन करा. जेव्हा पहिला चेंडू रिलीज होईल तेव्हा मी लगेचच सांगणार आहोत की कुठल्या वेळेला किंवा कुठल्या टायमाला तुम्ही चेंडू पहिला रिलीज केलेला, म्हणून आपण वेळ न घेता लगेचच मॅच ऑन करू. सगळ्यांचं पर्यंत मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आहे. अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट 40+ क्रिकेट बघितलं आपण. त्याच्यानंतर यंगस्टर ज्या आहेत आपण बघतो, बऱ्याचशा टीम ज्या आहेत त्या ज्युनियरच्या देखील भिवंडी सिटी क्रिकेटमध्ये खेळत आहेत, त्यांचा देखील आपण खेळ बघितला. त्याच्यानंतर ऑल इंडिया आपण जो क्रिकेट पाहतोय, कल्याण असेल, डोंबिवली असेल, ठाणा असेल, पालघर असेल, शहापूर असेल, या विभागातील आपल्याला संघ सातत्याने पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला बॉल खराब, चेंडूवरती विकेट मिळाली विकेट आयुबची. परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. हा चेंडू अर्ध्या विकेटवरती होता आणि अर्ध्या विकेटवरती चेंडू जेव्हा जेव्हा पडतो तेव्हा आयुब त्याला पाठवतो बाउंड्री लाईनच्या बाहेर. मग चुकीचं शॉटचं सिलेक्शन आणि ही गोल्डन विकेट पहिली मिळतीये जॉली स्पोर्ट्स कामतगरला. 0 बाद आयुब शेख.
असा प्रताप शेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा असा प्रताप शेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा थँक्यू डीज. आयुष शेखला अजून देखील विश्वास होत नाही की हे झालं काय, कारण ज्या चेंडूवरती खऱ्या अर्थाने बाउंड्री येऊ शकली असती, कारण एक लूज डिलिव्हरी होती, वाईड ऑफ स्टंप बॉल होता. अगदी थोडं वेट करून खेळलं असतं तर कव्हर एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चांगला फटका येऊ शकला असता, पण थोडी घाई झाली आणि तसाच ॲडव्हान्टेज इथनं गोलंदाज अर्थातच मोहिल म्हात्रे आणि टीम कामतगरला मिळतोय पकली सफलता. शून्यावरती पहिला धक्का लागलेला या मॅच मध्ये 60 धावसंख्येचा पाठलाग करायचंय मैदानाच्या आतमध्ये. बघतो आपण कासरवडली या टीमने आणि आयुब मैदानाच्या आतमध्ये थांबणं गरजेचं होता. त्याची जी बॅटिंग, त्याचा जो खेळण्याचा एक वेगळा अंदाज आहे आणि त्याची बॅटिंग पाहण्यासाठी बरेचसे प्रेक्षक आणि बघतो ऑनलाईन व्ह्युअर्स देखील आमच्यासोबत जोडले गेलेत, ते देखील नाराज झाले असा या शॉटवरती ज्या अनुषंगानं फटका खेळला. मात्र खरं तर इकडे मैदानाच्या आतमध्ये जॉली स्पोर्ट्स कामतगर पहिला बॉलवरती विकेट मिळते, ती देखील आयुबची शून्यावरती, हा एक प्लस पॉईंट असू शकतो या मॅच मध्ये. 60 धावा चेस करायच्या आहेत, सुरुवात चांगली झाली नाहीये, विकेट देखील मिळालेली आहे मोहिल म्हात्रेला पहिलाच बॉलवरती. पुढचा चेंडू बागपुला जाऊन कट केलेला, यावेळेचा फटका चांगला आहे, फटका चांगला आहे, स्लीपर कव्हरला बीट करत चेंडू वेगाने चालला आहे, बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. चर्चा आमचीच असते गावोगाव इलाके में सारे चलता है ना पसंद है सबको. अतिशय चांगला फटका, कारण वेट अँड वॉच क्रिकेट, कारण बॅकफुटला वेट केलं होतं, पंचा हा फटका. आणि प्रसादकडे भरपूर सारा अनुभव आहे आणि त्याचा वापर आता त्याला करायचा आहे. पहिलाच बॉल फेस करत असताना प्रसादच्या बॅटमधला हा चौकार. प्रसाद तांडेल अप्रतिम खेळाडू आहे, पुन्हा इनसाइड आउट, फटका चांगला आहे, खेळाडू धावतोय मात्र वेगाने चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने, धावा देखील चांगला मिळतील. हा देखील चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॅक टू बॅक सेकंड बाउंड्री. तांडेलनं आता इकडनं पुन्हा कमबॅक केलेला आहे. येस, 60 धाव्यांचा लक्षाचा पाठलाग करतात. स्टार्ट महत्वाचा आहे आणि आता थोडं ऍक्सिलरेशन या सेकंड इनिंगला मोमेंटम देण्याचं कार्य कासरवडली संघाच्या माध्यमातून आता प्रसाद करतात. चुकीची बॉलिंग होती, चुकीची बॉलिंग होतीये, टप्पा जो आहे तो अचूक हवाय. मात्र सध्या तांडेल चांगली बॅटिंग करतोय. मात्रेचा पुढचा देखील चेंडू त्याच लेंथ वरती थोडेसे मागे गेले. तांडेल बागफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, दहावीत एक सिंगल मिळेल, चेंडू इनफिल्डच्या आतमध्येच फील्ड होतोय. तिथे बघतो आपण निहाळेत फिल्डर, पहिलं षटक पावलेचं सुरू आहे. आपण फिल्डिंग बघितले तर ऑन साइडला एक फिल्डर आहे, त्या अनुषंगानं पहिलं P1 सुरू आहे. मिड विकेट सेशन थोडासा फिल्डर आपण बघतो स्क्वेअर. एक खेळाडू जो आहे स्वर्गीय रामन लक्ष्मण नाईकच्या स्थानच्या दिशेनं जो खेळाडू ठेवलेला एक वेगळी रणनीती, म्हणजे कदाचित पुन्हा एकदा जी लेंथ आहे ऑफ स्टिकवरती आपल्याला पाहायला मिळेल. 30 रणनीती, मात्र यावेळेचा फटका चांगला, रन्स देखील चांगला मिळतील. खराब बॉलिंग आणि त्याच्यावरती विस्फोटक हा फटका येत असताना सिक्सर. नंबर उनके गाडीचा 5959 लक्की आहे नंबर उनके गाडीचा असा प्रताप शेठ पाटील ब्रँड आहे रे यो रानाल गावाचा. थँक्यू डीज. बघा खऱ्या अर्थानं पाकलं गेलं तर ज्याप्रमाणे फील्ड प्लेसमेंट होती त्याप्रमाणे बॉल जरूर टाकला, बट आकाश रिपट स्ट्रोक इन्व्हेंट केला, शफल झाला, ऑन साइडला अगदी खेचून हा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगला त्याने क्लिअर केलं. आणि हेच असतं बघा, ॲज अ बॅटर कधी कधी ही गोष्ट देखील माइंडमध्ये ठेवावी लागते की प्रत्येकी वेळेस गोलंदाजच आपल्याला संधी देईल असं नाहीये, स्ट्रोक देखील इन्व्हेंट करावे लागतात. 15 धावा बघता बघता बघतो आपण स्कोर बोर्ड वरती. पुन्हा सेप आउट झाले, चेंडू इनफिल्ड शॉट मध्ये, तिथे मात्र पुन्हा खराब फिल्डिंग, वेगाना चाललाय, पॉइंटचा खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचलाय, चेंडू शिवसून फेक करेपर्यंत 2 धावा इकडनं अजून मिळतील. 100% कमिटमेंट द्यावी लागेल. आणि सध्या बघतो आपण मैदानाच्या थोडासा खराब क्रिकेट पाहायला मिळतो. पहिला देखील चेंडू खराब, त्याच्यावरती आयुबचे विकेट स्वस्त, म्हणजे त्याच्यानंतर तांडेलनं चांगली बॅटिंग केली. तांडेलच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज, आकाशच्या बॅटमधून एक सिक्सर आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 60 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 17 धावा धावपलका होती. सुरुवात खराब जरूर झाली मैदानाच्या आतमध्ये कासरवडली टीमची, कारण का आयुब शून्यावरती स्वस्त्यामध्ये बाद झाला. आकाश आणि प्रसाद तांडेल चांगली बॅटिंग करतोय आणि पुन्हा एकदा संघाचा डाव सावरत असताना आम्ही टाइम सेट केल्याची देखील आपण नोंद घ्या. वेळेवरती आपल्याला षटकं टाकायचे आहेत, या देखील गोष्टीकडे आपण लक्ष द्यावं. रन्स एकूण बघतो आपण झालेल्या स्कोरबोर्ड वरती 17-17. सुंदर क्रिकेट टुर्नामेंट, अतिशय चांगला आणि देखनाचं नियोजन देखील आपल्याला पाहायला मिळतं.
रनचे 17 स्कोर बोर्ड वरती बनवायचे त्या मॅच मध्ये विजय करीता 60 धावा. हरिअप पुढच्या देखील मॅचचा आपण टॉस केलेला आहे. कॅश प्राइज आहे. प्रज्ञेशजी ठाकूर देखील सामन्याचा आनंद घेतात आणि भाऊंच्या माध्यमातून हे प्राइज आहे. सिक्सर हॅट्रिक जर कासार वडवली संघाचा कोणताही फलंदाज कंप्लीट करेल तर त्याला 1000 रुपयाचा कॅश प्राइज प्रज्ञेश भाऊंकडून दिलं जाईल. आणि सध्याच्या घडीला परिस्थिती जर आपण पाहिली, पहिल्या चेंडूवरती विकेट आणि त्यानंतर सुद्धा पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च झाल्या. हा देखील मायनस पॉईंट. बिकॉज बघा, एक टोटल डिफेंड करण्यासाठी जेव्हा तुम्ही उतरता, विकेट प्लस इकॉनॉमिकल ओव्हर या दोन्ही गोष्टी मॅटर करतात. पहिल्या षटकामध्ये विकेट जरूर आली, बट त्या 17 धावा टोचणाऱ्या होत्या. चांगली बॅटिंग करत असताना प्रसाद तांडेल आणि आकाश दोघंही आता सेट झालेले आहेत. पहिल्या षटकामध्ये विकेट पहिल्या बॉलवरती, त्याच्यानंतर 17 धावा, 2 बाउंड्रीज, 1 सिंगल, 1 सिक्सर, पुन्हा डबल. सेकंड ओव्हरला सुरुवात, विकेटची संभावना जरूर आहे. स्वतः तिकडे बॉलर पोहोचला. आय विल टेक माझा झेले, रोमी चौधरी सांगत असताना परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. महत्वाची विकेट, कारण का बघतो आपण ही जर भागीदारी इकडनं मोठी झाली असती तर पुन्हा एकदा प्रेशर आला असता जॉली स्पोर्ट्स कामतगरवरती. पण प्रसाद तांडेलची विकेट इथनं मिळवलेली आहे. हा दुसरा धक्का लागत असताना प्रिन्स 11 कासर वडवली या टीमला 17 ला 2. आए प्रताप शेठ पाटील वारी, फिदा है पब्लिक उनकी सारी, फिदा है पब्लिक उनकी सारी, फिदा है पब्लिक उनकी सारी, आदा उनकी है सबसे न्यारी, गोरगरिबांचा कैवारी, गोरगरिबांचा कैवारी, गोरगरिबां. विकेट इथनं मिळतीये. धक्का लागत असताना यावेळेचा दुसरा नवीन बॅटर आलाय आरिफ खान. असं पहिलं खेळाडू आहे, क्रमांक 4 वरती खेळण्यासाठी धोलेला आहे. या मॅच मध्ये बनवायचे आहेत विजयकरिता 60 धावसंख्येचा पाठलाग करायचे आणि विकेट्स देखील तेवढ्याच महत्वाच्या होत्या. आणि त्या विकेट्स येतात बघतो आपण. आयुब स्वस्तामध्ये 0 वरती बाद झाल्या. प्रसाद तांडेल चांगला खेळत होता, त्याच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाले. आणि इकडनं बघतो आपण पुन्हा कमबॅक करत असताना टीमचे कॅप्टन रोमित चौधरी. रनसेट 17. लेफ्टी बॅटर, फिल्डिंग मध्ये आपल्याला काहीसा चेंजेस बदल जरूर पाहायला मिळेल. आता लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असणार आहे. आरिफ खाननं बॉलिंग खूप चांगली केली होती, आता तो बॅटिंग करण्यासाठी पोहोचला मैदानाच्या आतमध्ये. क्रमांक 4 वरती विजयाकरिता बनवायच्या 60 धावा. चौधरीचा पुढचा चेंडू, फुल टॉस आहे, ऑन साइडला टर्न केला, मिडविकेट प्रोटेक्शन आहे. यश उपस्थित आहेत स्क्वेअर लेग मध्ये. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो देखील ऑन द स्टंप थ्रो आपल्याला पाहायला मिळाला यशच्या माध्यमातून. धाव मात्र 1 सिंगल असमेल आणि एका धावेच्या मदतीने संघाचे धाव संख्या झाली 1 न. पुढे स्कोर बोर्ड वरती रन्स एकूण झालेले आहेत 18 रन्स, 18 धावा, 2 विकेट्स गेलेल्या आहेत. बनवायच्या त्या मॅच मध्ये विजयाकरिता 60. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असल्याच्या नंतर फिल्डिंग मध्ये आपल्याला बरेचसे चेंजेस पाहायला मिळतात. ऑनसेट पुन्हा पॅक आहे, मिड विकेट, लॉंग ऑनला फिल्डर. ओ द विकेट न शफा झाले. रॉकेट शॉट, रॉकेट शॉट, रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. अतिशय चांगला फटका, इम्प्रोव्हायझेशन आपल्याला दरम्यान पाहायला मिळालं. बघा 2 धक्के जरूर लागलेत, बट मैदानाच्या हातामध्ये आकाश रिपट आहे ही गोष्ट आपण विसरू शकत नाहीये. हा महत्वाचा फलंदाज आणि एक चांगली इनिंग आपल्या टीमसाठी खेळतोय. सेकंड सिक्सर त्याच्या बॅटमधून 24 धावा स्कोर बोर्ड वरती. बालकोमचे कॅप्टन, आपण लवकरात लवकर आमच्या आयोजन समितीशी आपल्याला लगेचच संपर्क साधायचे. सामना सुरू होण्याच्या अगोदर बालकोम संघाचे संघनायक आपण आमच्या आयोजकांशी त्वरित संपर्क साधा. का बॅटिंग करतो आकाश, क्लासिकल बॅटिंग. चांगला चेंडू, वाईट यॉर्करना कमबॅक केला. ही लेंथ, मोती सांगत असताना ही लेंथ हवी आपल्याला. या टप्प्यावरती आपल्याला बॉलिंग करायची. मगाचा देखील चेंडू एवढा खराब नव्हता, फटका चांगला होता, तसंच कारण 6 धावा मिळाल्या. म्हणजे त्याच्यानंतर लेंथ जी आहे इकडे बघतो आपण आपल्याला पुन्हा वेगळी पाहायला मिळाली. ऑफ स्ट्रिक वरती वाईट यॉर्कर आणि आला हा डॉट बॉल. धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 24 धावा. विजयाकरिता 60 धावा बनवायच्या आहेत. पहिला सामना जॉली स्पोर्ट्स कामतगर आणि त्यांच्या अगेन्स्ट प्रिन्स 11 मैदानाच्या आतमध्ये कासर वडवली संघ. फिल्डिंग मध्ये सातत्याने चेंजेस. आता स्क्वेअर लेगचा जो फिल्डर आहे त्याला पुन्हा एकदा थोडंसं बघतो आपण स्क्वेअर आणलेलं लॉंग लेगच्या दिशेनं रणनीती असावी त्या दिशेनं 2 फटके आतापर्यंत आकाशने खेळलेले आहेत. ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट हा शॉट.
बॅट ड्रिल करून दाखवत आहेत. मात्र चेंडूची लेंथ पुन्हा चांगली, चांगला टप्पा, चांगलं व्हेरिएशन, या गोष्टी गरजेच्या आहेत. ज्यावेळेस समोरचा बॅटर आक्रमण करतोय त्याला आक्रमण त्याचं कसं थांबवायचं त्याकरिता लेंथ मध्ये बदल, चांगला टप्पा आणि क्वालिटी बॉलिंग पुन्हा एकदा करत असताना टीमचे कॅप्टन रोमित चौधरी. त्याच दिशेने पुन्हा खेळण्याचा प्रयत्न. आता फिल्डर दूर आहे, भरपूर दूर आहे. चेंडू थांबणार देखील नाहीये. चेंडू फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आकाशच्या बॅटमधून हा चौकार. असा प्रतापशेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. असा प्रतापशेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. खऱ्या अर्थानं पाकलं गेलं तर हा ट्रेडमार्क स्ट्रोक आहे आकाश रिपटचा. कारण असे फटके तो भरपूर चांगल्या पद्धतीने खेळतो आणि हे फटके खेळण्यासाठी माहिरता असावी लागते. शेवटच्या चरणापर्यंत बॉलला वॉच करावं लागतं आणि सध्याच्या घडीला आकाश नावाचं हे वादळ प्रिन्स 11 कासारवडवलीला विजयाच्या दिशेने घेऊन चाललं. टीम कामतघरला या मॅच मध्ये जर कमबॅक करायचं आहे, लढायचंय, जिंकायचंय, तर आकाशला थांबवावं लागेल. अदरवाईज या 60 धावा डिफेंड करणं अवघड आहे. जरूर या मॅच मध्ये आपण पाहतोय, आपण पहिली इनिंग बघितली तर पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या 2 ओव्हरमध्ये एकूण धावा 32 बनवल्या तर जॉली स्पोर्ट्स कामतघरनं. आणि आता जर आपण विचार केला तर आता प्रिन्स 11 कासारवडवली या धावा चेस करत असताना 2 ओव्हरमध्ये 14ची सरासरी 28 बनवल्या आहेत. अल्पेश गायकवाड गोल्डन फिंगर आमच्या सोबत आहेत. सुंदर स्कोरिंग ते करत असताना आमच्यापर्यंत चांगली अतिशय सुरेख आणि अचूक माहिती त्यांची आपल्यापर्यंत आलेली आहे. दंजरा झालीत बॉलिंग मार्कवरती. प्रमुख बॉलर आहे, ट्रम्प कार्ड आहे. जास्त अपेक्षा असतील कारण का पहिल्या 2 ओव्हरमध्ये 28 कर्षित झालेल्या आहेत. या मॅच मध्ये 60चं लक्ष आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आकाशने जी जिम्मेदारी जबाबदारी घेतलेली आहे. आकाश या बॅटमधून आतापर्यंत बघितलं आपण 2 सिक्सर, 1 बाउंड्री देखील आलेली आहे आणि दंडराज आलेले आहेत. येस, आता विकेट हवी आहे पुन्हा एकदा कारण आकाश वेल सेट बॅटिंग करतो आणि आरिफ हा देखील एक चांगला फलंदाज. धनराज बॉलिंग मार्कवरती. 3रं षटक रिदम मध्ये सुकलेले आहेत, रनवे मध्ये सुकलेले थांबतात आपल्या पुन्हा एकदा. कारण का जेव्हा बॉलर रिदम मध्ये सुकतो, रनवे मध्ये सुकतो, तेव्हा थांबणं खूप योग्य आणि गरजेचं आणि तेच केलं धनराजनं. रन्स एकूण 28 आहेत. या मॅच मध्ये विजय करता 60 धावसंख्येचा पाठला करायचा. टाइम आम्ही सेट केलेला आहे. वाकलन आय थिंक वाकलननं टॉस जिंकलेला आहे. पुढच्या जी मॅच आहे त्या माझा उद्देश ना निर्णय आमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवा. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू विकेटच्या वरून गेला असावा. काय लेंथ आहे, काय टप्पा आहे. धनराज जो आहे हा प्रमुख ट्रम्प कार्ड. मी मगाशी सांगितलं कारण का सातत्यानं तो खेळत असतो. त्याला सिटी क्रिकेटमध्ये देखील तेवढी जास्त मागणी असते. सातत्यानं जेव्हा सिटी क्रिकेट होतो भिवंडीचा तेव्हा जॉली स्पोर्ट्स कामतघर हाच एकमेव असा संघ आहे, तो सिटी असेल अथवा ग्रामीण असेल, दोन्ही फॉर्मॅटमध्ये खेळण्याची क्षमता ताकद ठेवतो. आणि आता धनराज या षटकामध्ये अक्षरशः जरूर प्रयत्न असतील की विकेट टू विकेट बॉलिंग करून या धावा कशा इकडनं डिफेन्स करणं. मग इकडनं कासारवडवली टीमचा जर विचार केला तर चांगली बॅटिंग आहे. आकाश सारखा एक चांगला खेळाडू आहे. आरिफ देखील चांगला बॅटर. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू धनराजचा आहे. विकेट टू विकेट बॉलिंग. मी मगाशी सांगितली चांगली क्वालिटी ट्रम्प कार्ड बॉलर आहे जॉली स्पोर्ट्स कामतघरचा. इकडनं खानला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. 30 धक्का लागत असताना प्रिन्स 11 कासारवडवली या टीमला 28ला 3. धनराजची जी गती आहे त्याचा अगेन्स्ट शफल होऊन खेळणं, स्टम्प्स दाखवणं ही गोष्ट थोडी चुकीची होती आणि त्याचा कुठे ना कुठे बेनिफिट धनराजला आता इथनं झालाय, सफलता मिळालेली आहे. बघा विकेटचा उल्लेख मी केला होता की विकेट काढणं आता गरजेचं आहे आणि कमबॅक पुन्हा एकदा आपल्या टीमला या मॅच मध्ये करून दिलाय धनराजने. इम्पॉर्टंट विकेट. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, मोहित मुकादम. विकेट मिळालेली आहे. धनराज विकेट टेकरच बॉलर आहे, त्यासाठी त्यांना आणलं होतं आणि रणनीती वेगळी होती जॉली स्पोर्ट्स कामतघरची की पहिल्या 2 ओव्हरमध्ये प्रमुख बॉलर जरूर आपण बघितलं मोहितनं जराशा जास्त धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर रोमित चौधरीनं विकेट एक घेतली, त्यानं 11 खर्च केल्या. तिकडे बघतो आपण मोहिल मात्रेनं 17 खर्च केला, 1 विकेट घेतली.
मात्र धनराजनं पहिला चेंडू आतापर्यंत डॉट टाकला, सेकंड बॉलवरती घेतलेली विकेट आणि मुकादमाला नवीन बॅटर खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मोहित क्रमांक 5 वरती. मॅचचा आपण जर विचार केला तर अजूनही मॅच बॅलन्स आहे. विजय करिता आपण जर समीकरण बघितलं तर अजूनही आय थिंक येणारा चेंडू शिल्लक असतील 16 आणि 16 बॉलमध्ये विजय करिता 32 धावेची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. या 32 धावा बनवाव्याच लागतील जर हा सामना पहिला जिंकायचा असेल प्रिन्स 11 कासारवडवली टीमला. तर मोहित मुकादम षटकातील पुढचा चेंडू धनराज द विकेटनं. वेगवान चेंडू, फक्त दिशा दिलेली, फाईन खेळ आहेत, फाईन लेगला फिल्डर उपस्थित नाहीयेत, रन्स चांगला मिळतील. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. आता बनलाय जान रानाल गाव की हाय या अगोदरचे 2 चेंडू जे आपण पाकले ज्याच्यामध्ये आरिफ एकदा बीड झाला त्यानंतर बोल्ड झाला ते जर आपण पाहिले तर फुल लेंथ होतोय. हा गुड लेंथ स्पॉट वरती टाकला होता, त्याचाच बेनिफिट मी म्हणेन फलंदाज मोहित मुकादमला झालाय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 32 वरती. पहिल्या 2 बॉलवरती रन्स नव्हती, विकेट होती एक. आता 4 नंबर तिकडे लागलेला आहे तिसऱ्या बॉलवरती. तो गरजेचा होता, बराचसा प्रेशर आला होता. पुढचा चेंडू धनराज, कमी केली गती, टर्न बॉन्स, दोन्ही गोष्टी. ही खासियत आहे, ही ओळख आहे धनराजची. बघितलं यावेळेस बॅटरने जरूर जेव्हा मी चेंडू गुड लांस मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, फाईन लेगला फिल्डर नव्हते, फाईन लेगला खेळले. आता चेंडू पुन्हा एकदा बघतो आपण बरोबर मध्ये ठेवला, थोडीशी गती, टर्न देखील प्राप्त केलं आणि याचा बेनिफिट होत असताना जॉली स्पोर्ट्स कामात गेला. धावसंख्या थांबलेली आहे स्कोरबोर्ड 32 आकड्यावरती. धनराज नावाप्रमाणे राज करत असताना, बॉलिंग करत असताना, क्वालिटी बॉलिंग करत असताना या पहिल्या षटकामध्ये जॉली स्पोर्ट्स कामतगर संघासाठी. पुढचा चेंडू विकेट ना, पुन्हा लेंथ बघतो आपण. अखुटपाचा जरूर होता, गती कमी होती. अडव्या बाटना ऑन साईडला खेळलेल्या, डीप मध्ये चांगली फिल्डिंग करत असताना मोहिल मात्रे. धाव एक सिंगल असमेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न पुढे. स्कोर कार्डवरती रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळतात झालेले आहेत. डबल 3 33 धावा, 3 खेळाडू बाद 33 धावा. तिसरा षटकाचा खेळ प्रगती पथावरती असताना आतापर्यंत बघतो आपण 5 चेंडू टाकलेले आहेत, 5 बॉलमध्ये 5 धावा त्यांना खर्च केलेल्या आहेत. एक विकेट देखील घेतलेली आहे. कमीत कमी धावा कशा खर्चित करता येतील किंवा खर्चित होतील या अनुषंगानं या षटकामध्ये धनराज बॉलिंग करत असताना व्हेरी गुड बॉलिंग. येस, अगदी विकेट सोबत इकॉनॉमिकल ओव्हर येणं म्हणजे सध्याच्या घडीला बोनस पॉइंट आहे जॉली स्पोर्ट्स कामतगरसाठी. कमबॅक ओव्हर, कारण 2 षटकाच्या समाप्तीनंतर मॅच पूर्णपणे बॅलन्स होती. पण या षटकानंतर आता आपण असं म्हणू शकतो की टीम कामतगर या रेसमध्ये पुढे. चांगली बॉलिंग होती, 33 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. रन्स इकडनाव्यात, मोठे फटके खेळावे लागतील. तो प्रयत्न असेल का, करावा देखील लागेल. धनराजने आतापर्यंत थांबवून ठेवलेलं एक बाउंड्री आतापर्यंत फक्त आलेली या षटकामध्ये. अदरवाईज चांगली बॉलिंग झालेली आहे. ऑफस्टिक वरती लेंथ आहे, चांगला चेंडू आहे, लीगल चेंडू आहे. हा देखील रिसर चेंडू पाहायला मिळाला. येत असताना हा डॉट बॉल शेवटचा पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या 3 षटकांच्या अखेरीस आता आपण रन्स बघितल्या तर स्कोर बोर्डवरती एकूण धावा 33. पहिल्या 2 ओव्हरच्या अखेरीस 14ची सरासरी 28 होत्या. या ओव्हरमध्ये फक्त 65 धावा खर्च केले, विकेट देखील घेतली. कमबॅक करणारा षटक होता धनराजचा आणि आता आपण विचार केला आता चेंडू शिल्लक आहेत 12 आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये विजयासाठी मोठा संघर्ष करायचा आहे. 27 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 12. 13.5 रन प्रति ओव्हर इथनं बनवायचे आहेत. आता समीकरण देखील अवघडच झालं, कारण बघा मैदानाच्या आतमध्ये आकाश जरूर आहे, बट आकाशला साथ मिळणं देखील गरजेचं. कारण जे इक्वेशन आता इथनं शिल्लक आहे ते चेस करण्याकरिता दोन्ही एंड्सने चांगली बॅटिंग करावी लागेल. बट स्पेशली ऑन दी अदर हँड जर आपण विचार केला तर धनराज आउटस्टँडिंग बॉलिंग, कारण जे षटक त्याने टाकलं त्या अगोदर पहिल्या 2 षटकामध्ये 28 गेला, ज्याची चर्चा आम्ही केलीच. बट हे कमबॅक ओव्हर, या ओव्हर नंतर जो सामना एकंदरीत असं वाटलं होतं की कासार वडवली संघाच्या बाजूने चाललाय की काय, तो सामना आता पुन्हा एकदा मी म्हणेन की जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाच्या मुठ्ठीमध्ये. पण अजून देखील मॅच भरपूर बाकी आहे. 12 मध्ये 27. बघा या षटकाकरिता फक्त 3 मिनिटं बाकी आहे, सो थोडी घाई करायची आहे टीम कामतगर. बिकॉज बघा फर्स्ट इनिंग मध्ये देखील एक एक्स्ट्रा फिल्डर 38 सर्कलमध्ये ठेवावा लागला होता. सो ही सूचना तुमच्याकडे देखील आम्ही पोहोचवतो की 3 मिनिटं आहेत, विदिन 3 मिनिट्स हे षटक कंप्लीट करायचं. बॉलिंग मार्कवरती बॉलर
चांगला चेंडू आहे, आडव्या बाटना ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि इकडनं विकेट मिळाली. यस, मिळालेली आहे. मिळालेली विकेट महत्वपूर्ण विकेट असणार आहे. टांडेलची आय थिंक माफ करा, आकाश ही विकेट जी आहे ती महत्वपूर्ण आहे, कारण आकाश चांगली बॅटिंग तो करत होता. त्याला रनआउटच्या माध्यमातून परतावं लागणार आहे मैदानाच्या बाहेर. प्रेम पाटीलनं पहिल्याच बॉलवरती तनस ओम पाटील माफ करा खेळाडू बाद. यस दिजे क्लासिकल बघतो आपण यावेळेस बॉलिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये. सुशांत मुकादम मैदानाच्या हातामध्ये येतात, बट सध्या सागडीला विचार करण्यासाठी ही गोष्ट आहे की 1 रनसाठी आकाश रिपटची विकेट इथनं दावावरती लावली गेली आणि कौतुक करावं लागेल ज्याप्रमाणे डायरेक्ट हिट साधला स्वतः गोलंदाजाने. महत्वपूर्ण विकेट आणि इथनं खऱ्या अर्थाने या सामन्याला पूर्णपणे कलाटणी येऊ शकते, कारण आकाश रिपट वेल सेट बॅटिंग करत होता, बट तो आता डगआउट मध्ये, म्हणजे पूर्णपणे प्रेशर आता बॅटिंग युनिट वरती. तुमचा सेट बॅटर जेव्हा रनआउट होतो तेव्हा प्रेशर आणि दबाव येतो. 12 चेंडू मध्ये 27 गरज असताना पहिल्याच बॉलवरती रनआउटची विकेट घेतलेली आहे ओम पाटील. अमोल पाटीलने काळ गाजवला. जॉली स्पोर्ट्स कामत घरची ओळख म्हटलं की अमोलदादा पाटील, ज्यानं सातत्यानं क्रिकेट खेळलं, क्रिकेटला डेव्हलप केलं. आज ते जरूर 40+ क्रिकेट खेळतात, मध्ये त्यांचं चिरंजीव मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना ओम पाटील. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना सांगतोय मैदानाच्या आतमध्ये, जरी माझे वडील नसले तर मी आहे. ओम सांगत असताना ज्या अनुषंगानं तो बॉलिंग करतोय, टप्पा किती चांगला आहे, क्वालिटी किती चांगली आहे, आणि त्या चांगल्या टप्प्यावरती सध्या तरी बॉलिंग करत असताना अमोल पाटील व्हेरी गुड बॉलिंग. स्वतःच्या लाईन अँड लेंथ वरती विश्वास दाखवतो, हिमतीने गोलंदाजी सध्या सगळीला करतो. फुल टॉस समोर ड्राईव्ह करत असताना फुल टॉस बॉल देखील बघतो आपण, आणि इकडे रन्स मिळतील. काय झालं मैदानाच्या आतमध्ये, सगळं काय सुरू असताना सहजरित्या हा चेंडू कव्हर करण्याचा प्रयत्न केला मोहिल मात्रेनं. नशिबाच्या 4 धावा येत असताना इकडनं महत्वपूर्ण प्रिन्स 11 कासरवली टीमला. अशा सिच्युएशन मध्ये मिसफिल्ड फार टोचणार आहे, फार त्रास देणार आहे, कारण एक धाव महत्वाची आणि 4 धावा बोनस मध्ये. महत्वपूर्ण चौकार, रन्स 31 माफ करा 37 धावा धावफलकावरती आहेत, आणि यावेळेचा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. येत असताना व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 1 पुढे. ही जी चूक झालेली आहे, जो चौकार आलेला चौकाराचा कदाचित बेनिफिट किंवा फायदा होऊ शकेल. अजूनही 22 धावेची गरज आहे मॅच मध्ये. मॅच ऑन आहे, मॅच अजूनही कुठल्या टीमच्या बाजूने गेली नाहीये. 50-50 चान्स आहेत, 1 ते 2 मोठे फटके लगावले सामना जवळू शकेल. शेवटच्या 6 बॉलमध्ये 15-16 धावा बनवू शकेल मैदानाच्या आतमध्ये. सुशांत मुकादम एक चांगला बॅटर आहे, मात्र बॉलिंग सध्या तरी चांगली करत असताना ओम पाटील षटकातील पुढील चेंडू द विकेटनं. सेन्सिबल क्रिकेट पुन्हा बाकपूरला जाऊन कट करत असताना चांगली फिल्डिंग झालेली. पॉइंटला पुन्हा एकदा चेंडू एका साक्षरमध्ये उचलून फेक करेपर्यंत धाव मात्र एक सिंगलच मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 1 पुढे. स्कोर बोर्डवरती धावा एकूण झालेले आहेत 39 धावा आहेत. अजूनही बघतो आपण या मॅच मध्ये विजय करता 21 बनवायचे आहेत, आणि चेंडू शिल्लक येणारे 8 चेंडू 21 धावा. नेट टू नेट मॅच आहे. येणाऱ्या 2 चेंडूंवरती कमीत कमी एक तरी मोठा फटका हवा, आणि कासार वडवली संघाचं भवितव्य मी म्हणेन या जोडीवरती निर्भर आहे. 8 मध्ये 21. 2 मुकादम मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस समोर खेळले स्क्रीनच्या दिशेने चांगला फटका आहे. मुकादम आहेत मैदानाच्या आतमध्ये, त्यांना दम दाखवावा लागेल. तो दम दिसलाय. चेंडू साइड स्क्रीनच्या दिशेने बिग हिट सिक्सर. चर्चा आमचीच असते गावोगाव, इलाके में सारे चलता है ना. थँक्यू डीजे. मी म्हटलंच होतं की कासार वडवली संघाचं भवितव्य या जोडीवरती निर्भर आहे. मोहित मुकादम सपाट मधनं या क्रुशियल मोमेंट वरती हा मच नीडेड सिक्सर. आता इक्वेशन थोडं इझी. 7 मध्ये आता 15. काय फटका होता, काय टायमिंग होतं, प्लेसमेंट चांगली. पुन्हा फुल टॉस आहे स्क्रीन समोर. तिकडे वेगाने आता मात्र फिल्डर पोहोचला. यश चांगली फिल्डिंग होती. फेक देखील तेवढी सुंदर धावीत न मिळेल. एक सिंगल. षटक संपलीत बघतो आपण. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या अखेरीस रन्स जर आपण बघितल्या तर स्कोर बोर्ड वरती एकूण रन्स आहेत 46 झालेले आहेत, आणि 46 धावा स्कोर बोर्ड वरती. एकूण आता बघतो आपण 6 चेंडू शिल्लक आहेत, आणि विजयाकरिता 14 धावेची गरज आहे.
बघा फक्त 2च मिनिटं बाकी आहेत. त्या अनुषंगाने एक एक्स्ट्रा फिल्डर 38 सर्कल मध्ये ठेवावा लागेल जॉली स्पोर्ट्स कामतगर संघ. येणारे 6 चेंडू आणि आता इथनं आवश्यकता आहे 14 धावांची. बघा मॅच देखील क्रुशल मोमेंट वरती आहे आणि त्या परिस्थितीमध्ये आता एक एक्स्ट्रा फिल्डर 38 सर्कल मध्ये ठेवावा लागेल. तसा बेनिफिट कुठे ना कुठे कासारवडवली संघाला होऊ शकतो. काय मॅच पाहायला मिळत आहे. अगदी असं जर आपण शेड्यूल पाहिला रेग्युलर फॉर्मॅट मधली पहिली मॅच आहे आणि मैदानाच्या आतमध्ये एक चांगली लढत सध्याच्या घडीला सुरू आहे. बघा जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. तो बरीच फिल्डिंग सेट करा बिकॉज अगोदरच आम्ही सूचना दिलेली आहे की एक एक्स्ट्रा फिल्डर 38 सर्कल मध्ये ठेवायचं. तो चेंडू शिल्लक बघतो आपण आता 6 येणारे 6 बॉल मध्ये विजयाकरिता 14 धावेची गरज आहे. या मॅच मध्ये 6 चेंडू 14 धावा. पहिलीच मॅच आपल्याला रप्पन टप पाहायला मिळते. दोन्ही टीम आतापर्यंत खूप चांगल्या खेळलेल्या आहेत आणि 2 मुकादम आहेत. मोहित मुकादम आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि सुशांत मुकादम आहेत. दोघांकडे क्लास आहे. मात्र समोर तेवढाच क्लास असणारा खेळाडू आहे धनराज. धावा इकडनं डिफेन्स करील की या मॅच मध्ये पहिल्याच मॅच मध्ये या 60 डावा ज्या आहेत त्या इकडनं चेस करून विक्रम करेल का मैदानाच्या आतमध्ये संघ प्रिन्स 11 कासार वडवली. क्लासिकल पहिला सामना रफ अँड टफ रंगतदार मॅच पाहायला मिळते. धनराज बॉलिंग मार्क वरती 6 मध्ये 14ची गरज. पहिला चेंडू घेऊन तयार. ओद विकेट. चांगला फटका आहे. अर्ध्या विकेटवरती चेंडू टाकल्याच्या नंतर रिझल्ट तुम्हाला तेच पाहायला मिळेल. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट सिक्सर. है वो नंबर उनके गाडीचा 5959 लक्की है वो नंबर उनके गाडीचा. असा प्रतापशेठ पाटील ब्रँड आहे रे यो रानल गावाचा. असा प्रतापशेठ पाटील ब्रँड आहे रे यो रानल गावाचा. अगदी प्रेशर भरपूर आहे बट त्या परिस्थितीमध्ये देखील कूल अँड काम राहून आपल्या टीमला आता पुढे घेऊन चाललाय. बॅटर मोहित मुकादमचा बॅटमधला षटकार आणि या षटकारानंतर राहुल सर म्हणायचं झालं तर या रेस मध्ये फारच पुढे आता कासार वडवली संघ पाहायला मिळतो. जरूर पुढे. अर्ध्या विकेट जर तुम्ही चेंडू टाकाल तर तो चेंडू तुम्हाला बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाहायला मिळेल. खराब चेंडू आणि त्याच्यामध्ये तेवढा चांगला फटका देखील रेंज मध्ये होता चेंडू आणि काय भन्नाट शॉट देखील खेळा. तेवढाच रेंज मध्ये वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 8ची गरज आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत. मॅच ऑन. मॅच अजूनही आहे. चान्स आहेत. जरूर सामना बनेल. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला आडव्या बॅटनं डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. स्क्वेअरला चांगली फिल्डिंग. चेंडू एकाच अक्षर मध्ये उचलून फेक करेपर्यंत दावी करणे एक सिंगल मेल. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. निर्णायक चेंडू असणार आहे या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक आहेत बघतो आपण यावेळेचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये विजयाकरिता 7 धावीची गरज आहे. 4 चेंडू 7 धावा. वाकलन टीम आपण लवकरात लवकर संपर्क साधा प्लीज. संघ वाकलन या पुढच्या दोन्ही टीमनं लवकरात लवकर आपला निर्णय जो आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवा. उद्देश मॅच अजून भरपूर बाकी आहे कारण इथनं जर एखादा विकेट किंवा एखादा डॉट बॉल जर इथनं आला तर पुन्हा एकदा फलंदाजांवरती प्रेशर क्रिएट होऊ शकतो. 4 मध्ये 7 धनराजकडं तेवढी कुवत आहे. तर समोर मुकादम ज्यानं आतापर्यंत चांगली बॅटिंग केलेली आहे. ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर. मिळाली विकेट. मी मागाशी सांगितलं की मॅच ऑन आहे. या मॅच मध्ये अजून तुम्हाला एक चांगला क्रिकेट पाहायला मिळेल. एवढा इझिली जॉली स्पोर्ट्स कामतगर सामना देणार नाहीयेत. रंगतदार मॅच आहे. मिळाली विकेट. मुकादम मैदानाच्या बाहेर. धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रिन्स 11 टीमला डीजे. असा प्रतापशेठ पाटील ब्रँड आहे रे यो रानल गावाचा. असा प्रतापशेठ पाटील. जस्ट एका गोष्टीचा उल्लेख मी केला की एखादा विकेट एखादा डॉट बॉल पुन्हा एकदा कमबॅक करून देऊ शकतो आणि विकेट तो देखील कोणाचा सुशांत मुकादमचा. क्रुशल सिच्युएशन मध्ये जिथे एक सेट बॅट्समन क्रीज वरती राहणं गरजेचं होतं. बट आता जर इक्वेशन आपण पाकले येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 धावांची आवश्यकता आणि इम्पॉर्टंट गोष्ट काय की नवीन फलंदाज आता स्ट्रायकिंग एंड वरती असेल. क्लासिकल मॅच पाहायला मिळते आपल्याला. 27ची गरज. त्याच्यानंतर पुन्हा मोठा फटका. 23 राहिला. पुन्हा सिंगल. 22 राहिला. पुन्हा 21 राहिला. पुन्हा राहिला बघतो आपण 15 आणि शेवटच्या
शेवटच्या ओव्हरमध्ये राहिल्या होत्या 14, त्याच्यानंतर पुन्हा सिक्सर आला, त्याच्यानंतर सिंगलला सॅक रोटेट झाली, 8 राहिल्या, पुन्हा राहिलेल्या 7 आणि या मॅच मध्ये अजूनही इक्वेशन आपण बघितलं तर मॅच ऑन आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत विजयाकरिता, 7 धावे शिकत शेवटच्या टप्प्यापर्यंत रंगतदार मॅच आणि या मॅच मध्ये आता जरूर प्रयत्न असतील, दोन्ही टीमचे प्रयत्न असतील, कारण हा चान्स अजूनही आहे, 50-50 चान्स अजूनही आहे. निर्णायक चेंडू आहे, एक मोठा फटका मॅच फिनिश होऊ शकते, मग पुन्हा एखादा डॉट बॉल, एखादी विकेट किंवा इथनं सिंगल डबल मॅच शेवटच्या बॉल पर्यंत घेऊन जाईल. जबरदस्त मॅच, पहिला सामना पैसा वसूल पाहायला मिळतो आपल्या मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेटनं धनराज, तोच प्रयत्न क्रॉस लाईन खेळण्याचा होता, इकडनं रन्स महत्वाचे आणि ती रन्स मिळालेली आहे. मुकादम जो सेट आहे त्याला आता सायकला नेलं गोपाळनं आणि आता पुन्हा आपल्याला पाहायला मिळेल साकिंग येत असताना मोहित मुकादम त्याच्या बॅटमधून ऑलरेडी 2 सिक्सर दिलेत, त्याला फक्त एकच मारायचा आहे. चेंडू शिल्लक आहे 2 आणि विजयाकरिता रन्सची गरज आहे 6. खऱ्या अर्थाने जी मेहनत आतापर्यंत संपूर्ण कासारवडवली टीमने केलेली आहे, जी मेहनत मोहित मुकादमने केली आहे, त्या मेहनतीला जर सार्थक ठरवायचं असेल तर या 6 धावा बनणं गरजेचं आहे. 2 मध्ये 6 आणि जे आता करायचंय ते खऱ्या अर्थाने मोहितलाच करायचं ना. मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाणं गरजेचं आहे, कारण का प्रेक्षकांचा देखील पैसा वसूल होणं गरजेचं आहे. 2 बॉल मध्ये 6ची गरज आहे, शेवटच्या बॉल पर्यंत सामना जाईल का, प्रयत्न तोच असणार आहे आणि तो प्रयत्न धनराजचा असेल की इकडनं मुकादम हा सामना फिनिश करेल. 2 चेंडू विजयाकरिता 6 धावेची गरज. पहिला सामना आजच्या रजनीतील रप अँड टप रंगात आली आता मॅच. या मॅच मध्ये चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू आहे, फुल टॉस, आडव्या बाटना ऑन साइडला, इकडनं रन दुसरी घेतली जाईल का, करा फिल्डिंग, सातत्यानं प्रयत्न सुरू आहे. दुसरी देखील धाव मिळालेली आहे, दुसरी देखील धाव इथनं कंप्लीट झालेली आहे. मॅच शेवटच्या बॉल पर्यंत आता जाऊन ठेपलेली आहे. मी तेच सांगितलं की मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाणं गरजेचं आहे, कारण की आमच्या प्रताप शेठ पाटील यांनी खर्च भरपूर केलेला आहे. तो पैसा वसूल होणार कसा, तर शेवटच्या बॉल पर्यंत. मॅच आलेली 1 बॉल, विजय करता 4ची गरज. काय सामना पाहायला मिळतो, प्रेक्षकांच्या मनाला आवडेल असा हा सामना, कारण स्टार्ट ज्याप्रमाणे झाला होता पहिल्या 2 षटकांमध्ये 28 होत्या, असं वाटलं होतं की इझिली 60 धावा चेज होतील, बट मिडल फेज मध्ये चांगली गोलंदाजी आपण पाकली धनराजची. 3रं षटक तिथनं गेम चेंज झाली, बट कुठे ना कुठे ओम पाटीलच्या षटकामध्ये पलटवार जरूर झाला आणि या ओव्हरमध्ये देखील पाकली तर पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर धनराजचा कमबॅक, धनराजची लढाऊ वृत्ती, त्या लढाऊ वृत्तीने आतापर्यंत या मॅच मध्ये जिवंत ठेवलं जॉली स्पोर्ट्स कामतगरला. पण हा निकाल कोणाच्या बाजूने लागेल, शेवटचं हसू कोण असेल, कारण इक्वेशन आहे 1 चेंडू 4 धावेंची आवश्यकता. पर्याप्त. चला आपण काही करा, जबरदस्त आपल्याला मॅच पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये आपण बघतो, पहिलाच चेंडू पासून मी सांगितलं की या मॅच मध्ये एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. जरी 60 डावा चेस करायचे असतील, पहिल्याच बॉलवरती विकेट आली अयुबची, असं वाटलं की सामना सहजरित्या हा इकडनं जिंकेल जॉली स्पोर्ट्स. मग आता काय क्रिकेट खेळला बघतो आपण. तांडेलनं चांगली बॅटिंग केली, मोहितनं चांगली बॅटिंग केली, सुशांतनं चांगली बॅटिंग केली, प्रसाद तांडेल असतील, आकाश असेल, ज्यानं देखील चांगली बॅटिंग केलेली आहे. मग आता मॅच शेवटच्या बॉल पर्यंत आलेली आहे. 1 बॉल, विजयाकरिता 4 धावेची गरज. रप अँड टफ सामना, पहिला सामना या गुलाबी थंडीमध्ये गरमागरम झालेला आहे. 1 बॉल 4ची गरज. गोल्डन बाउंड्री येईल का, की इथनं एखादा गोल्डन चेंडू टाकून हा सामना कामतगर जिंकेल, की मैदानाच्या आतमध्ये जिंकेल प्रिन्स 11 कासार वडवली. 1 बॉल 4ची गरज. चांगला चेंडू आहे आणि फायनली 3 धावेने हा निसटता विजय मैदानाच्या आतमध्ये जॉली स्पोर्ट्स कामतगर टीमनं हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन टीम जॉली स्पोर्ट्स कामतगर. हार्ड लक, टफ लक, चांगला प्रयत्न केला मैदानाच्या आतमध्ये प्रिन्स 11 कासार वडवली या संघानं. वाकलन संघ प्लीज आपण जरा रिपोर्ट करा प्लीज. वाकलनचे प्लीज खेळाडू. प्लेअर ऑफ द मॅच देखील आपण देऊया. अगदी एक रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळाली आणि प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया आणि खऱ्या अर्थाने जसा ऑलराऊंड परफॉर्मन्स आपण या सामन्यामध्ये पाकीला, एक विकेट देखील त्याला मिळाली गोलंदाजी करत असताना आणि बॅटिंग करत असताना. जसा बॅट मधनं आपण इंडिव्हिज्युअली नॉट आउट 28 रन्स पाकिले, तोच मोहिल म्हात्रे ठरलाय या सामन्याचा सामनावीर. चला मोहिल, आपण यायचं आहे. प्लेअर ऑफ द मॅच आपण देणार आहोत आणि प्लेअर ऑफ द मॅच साठी भरपूर सारे प्राइज आहेत. प्लेअर ऑफ द मॅच साठी जी आकर्षक ट्रॉफी आहे, या विभागाचे भाग्य विधाते, या स्पर्धेचे प्रणेते, मुख्य आयोजक सन्माननीय प्रताप शेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून ट्रॉफी, त्यानंतर श्रीमान दीपकजी शर्मा साहेबांच्या माध्यमातून एक आकर्षक गिफ्ट हॅम्पर आहे, त्यानंतर श्रीमान पंकजी सिंग साहेब यांच्या माध्यमातून आकर्षक गिफ्ट हॅम्पर आणि त्याचप्रमाणे श्रीमान शशिकांतजी भोईर साहेबांच्या माध्यमातून रफेल रॅपर दिला जाणार आहे.
मोहिल मात्रे, चला आपण यायचं आहे. प्लेअर ऑफ द मॅच आपण देणार आहोत.